अजित पवारांना निवडणूक आयोगानं घड्याळ चिन्ह दिल्यानं त्याला शरद पवार गटानं विरोध केलाय। घड्याळ चिन्हामुळे गोंधळ होतो, त्यामुळे त्यांना घड्याळ चिन्ह कशाला पाहिजे असा युक्तिवाद वकील मनोज सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टासमोर केला। 25 वर्षापासून घड्याळ चिन्ह शरद पवार यांच्या नावासमोर जोडलं गेलंय असं देखील सिंघवी म्हणाले। सुनावणी दरम्यान त्यांनी छगन भुजबळांच्या विधानाचा दाखला दिला। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप दिल्लीमधले। प्रमोद, मनोज सिंघवींचा जो दावा आहे त्या दाव्याला आता काय प्रत्युत्तर मिळणार? घड्याळ चिन्हामुळे गोंधळ होतो आणि गेल्या 25 वर्षापासून 2.5 दशकापासून राष्ट्रवादीशी शरद पवार गटाशी हे चिन्ह जोडलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे। गिरीश, मागच्या 40 मिनिटापासून खरं तर ही सुनावणी सुरू आहे। अभिषेक मनोज सिंघवी जे शरद पवार यांचे वकील आहेत, त्यांच्याकडनं घड्याळ चिन्ह जे अजित पवार यांना दिलं गेलेलं आहे ते काढून घेण्याबाबत किंवा ते फ्रीज करण्याबाबत युक्तिवाद केला जातो असंच प्रथम दर्शनी दिसतंय। अभिषेक मनोज सिंघवी यांचं हेच म्हणणं आहे की घड्याळ आणि शरद पवार हे एक नातं आहे, त्यामुळं त्यांना वेगळं चिन्ह देण्यात यावं। युक्तिवादादरम्यान अभिषेक मनोज सिंघवी यांचं एक वाक्य असं होतं गिरीश, की जगामध्ये खूप सगळे चिन्ह आहेत, मग त्यातलं एक चिन्ह तुम्ही त्यांना देता येणार नाही का असा प्रश्न त्यांनी केला। त्यावेळेस जजने असं अभिषेक मनोज सिंघवी यांना सांगितलं की आता तुमची भूमिका आहे किंवा तुमचं काम आहे आता लोकांपर्यंत पोहोचवायचं की आपल्याला नवीन पक्ष मिळालेला आहे, नवीन चिन्ह मिळालेलं आहे, त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे अशा पद्धतीची एक टिप्पणी जी आहे ती जजने केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। यावरती अभिषेक मनोज सिंघवी यांचं हेच मत होतं की शरद पवार आणि घड्याळ हे ना समीकरण ग्रामीण भागामध्ये एवढं घट्ट रुजलेलं आहे की ते काढून घेणं खूप अवघड आहे। ग्रामीण भागातील आजही लोक असं म्हणतात की आम्ही घड्याळाला मतं देऊन आलो, घड्याळ हे शरद पवार यांची नाळ जोडलेली आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो अभिषेक मनोज सिंघवी यांच्याकडनं सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यामुळं आजच्या सुनावणीत नेमकं काय होतं बघावं लागणार। मागच्या 40 मिनिटापासून खरं तर हा युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे। छगन भुजबळ जे अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री आहेत त्यांच्या देखील एका वक्तव्याचा दाखला आजच्या सुनावणी दरम्यान अभिषेक मनोज सिंघवी यांनी दिल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे बघावं लागतंय नेमकं सुनावणीत पुढे युक्तिवादादरम्यान काय होते। गिरीश, प्रमोद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।